आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आहेत, यांनी सर्वांनी महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं सरकार आणण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये मग आपले 115 आमदार असताना आपल्याला मंत्रिपद कमी मिळाली, मुख्यमंत्री पद आपण शिंदे साहेबांना दिलं आणि एकनाथराव शिंदे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून यावेळेला त्यांनी सांगितलं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी जो निर्णय घेतील, अमित शहा जो निर्णय घेतील त्या निर्णयाप्रमाणे कोणीही मुख्यमंत्री केला तरी मी नाराज नाही, माझा भाजपला पाठिंबा आहे, देशाचा पाठिंबा आहे। म्हणजे एकनाथराव शिंदे साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला की देवेंद्रजींनी मागच्या वेळेला मला मुख्यमंत्री पदासाठी पुढे केलं, या वेळेला मी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव सांगणार आहे आणि त्यांनी दिल्लीमध्ये देवेंद्रजींचं नाव मुख्यमंत्री पदासाठी सुचवलं आणि महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या रूपानं विकासाची कामं करण्यासाठी, महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्यासाठी आता आपलं सरकार येतंय, महायुतीचं सरकार येतंय आणि या सरकारमध्ये मला मंत्रिपदाची संधी मिळावी पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेबांना यावेळेला ठासून सांगितलेलं आहे आणि पक्षाच्या मान्यवर नेत्यांना सुद्धा सांगितलेलं आहे। राहुल भैया सुद्धा सोबत होते, म्हणजे एकतर त्यांचं स्वागत केलं, शुभेच्छा दिल्या आणि यावेळेला जालना जिल्ह्याच्या भावना, मराठवाड्याच्या भावना या सगळ्या परिस्थितीवर यावेळेला आम्हाला संधी मिळाली पाहिजे। मेरिटवर मी 5व्यांदा आमदार आहे, म्हणजे 5व्यांदा आमदार मराठवाड्यात आता कोणी नाहीये, सगळ्यात सिनियर मी आहे। सिनियरिटी हा एक भाग आहे, निष्ठावंत 40 वर्ष भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी कधी मंत्री आमदार म्हणून तोऱ्यात वागलो नाही, त्यामुळे निष्कळंक आहे, कुठलाही डाग नाही। 40 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 100 रुपयाचा कुठे काही अपहार केला, भ्रष्टाचार केला, विरोधक सुद्धा आपल्यावर आरोप करू शकले नाही। निष्कळंक 40 वर्ष राहणं साधी सुधी गोष्ट नाही आहे।